सध्या अमेरिकेचा चीनसोबत कोणताही युद्ध चालू नसेल तरी पण चीन हा अमेरिकेचा दुश्मन देश आहे। चीन हा इकॉनॉमिकली खूप स्ट्रॉंग होत चालला आहे। तसंच चीन हा इंडो पॅसिफिक रिजनमध्ये ॲग्रेसिव्ह पॉलिसी फॉलो करत आहे आणि श्रीलंकासारखा देशांना डेप ट्रॅपमध्ये फसवत आहे आणि म्हणून अमेरिका आता चीनला काउंटर करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत आहे। अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष घालून अमेरिकेला काहीच मिळालं नाही, मग पुढे एनर्जी पैसा सैनिक का खर्च करणार अफगाणिस्तानमध्ये? तीच एनर्जी पैसा आता अमेरिका चीनला काउंटर करण्यासाठी वापरेल असं काही एक्सपर्ट्सचे मत आहेत। याच डोमेनमध्ये आता नवीन डेव्हलपमेंट म्हणजेच ऑकस हा एक नवीन ग्रुप तयार झालाय। या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, UK आणि अमेरिका हे 3 देश आहेत। या ग्रुपचा मुख्य उद्देश आहे की ऑस्ट्रेलियाला न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन देऊन, न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन म्हणजेच जी सबमरीन न्यूक्लिअर पॉवरचा उपयोग करते आणि न्यूक्लिअर सबमरीन एक असते ज्यामध्ये न्यूक्लिअर वेपन्स असतात। त्यामुळे न्यूक्लिअर सबमरीन आणि न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन यामध्ये फरक आहे। न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन आता अमेरिका ऑस्ट्रेलियाला देणार आहे कारण इंडो पॅसिफिक रिजनमध्ये चीनला काउंटर करायचं आहे। पण मग या ग्रुपमध्ये भारत का नाही? किंवा क्वाड हा ऑलरेडी ग्रुप आहे इंडो पॅसिफिक रिजनसाठी आणि क्वाड हा चीनला काउंटर करण्यासाठीच तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये पण 4 देश आहेत आणि ऑकसमधले 3 पैकी 2 देश हे क्वाडमध्ये आहेत। मग भारताला या ग्रुपमध्ये का ॲड केलं नाही? किंवा ऑकस तयार झाल्यामुळे क्वाडवर काय परिणाम होईल? क्वाड हा रिलेव्हंट आहे की नाही हे आज डिस्कस करणार आहोत। हॅलो अँड वेलकम टू एस द ॲप्टिट्यूड एडिटोरियल ऑफ द वीक या सिरीजमध्ये वीकमधील चर्चेत असणारा टॉपिक आणि त्यासंबंधी न्यूजपेपरमध्ये आलेले एडिटोरियल डिस्कस करत असतो। अशाच डेली एडिटोरियल सजेशनसाठी इंस्टाग्रामचा पेज आहे s_aptitude, त्यावर तुम्ही स्टोरी चेक करू शकता आणि या व्हिडिओचं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल। त्यानंतर ऑकस हा नाव तयार कशावरून झालाय तर यामध्ये 3 देश आहेत, ऑस्ट्रेलिया, UK आणि USA। या नावावरून ऑकस हा नाव याच्यावरूनच तयार झालाय। ए म्हणजेच ऑस्ट्रेलिया, UK म्हणजे युनायटेड किंगडम आणि US म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। तर हे 3 देश एकत्र आलेत आणि हा नवीन ग्रुप तयार केलाय आणि हा जो नवीन ग्रुप आहे हा एक ट्रायलॅटरल सिक्युरिटी पार्टनरशिप आहे। इथं लक्षात ठेवा की हा सिक्युरिटी पार्टनरशिप आहे, हा ग्रुप सिक्युरिटीसाठीच तयार केलाय आणि याचा उद्देश आहे की टू एन्श्योर दॅट देअर विल बी एन्ड्युरिंग फ्रीडम अँड ओपननेस इन द इंडो पॅसिफिक रिजन। इंडो पॅसिफिक रिजनमध्ये फ्रीडम अँड ओपननेस एन्श्योर करता यायला पाहिजे, म्हणून हा सिक्युरिटी पार्टनरशिप तयार करण्यात आली आहे। आणि या ग्रुपच्या अंडर किंवा या पार्टनरशिपच्या अंडर आता अमेरिका आणि UK हे 2 देश ऑस्ट्रेलियाला न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन प्रोव्हाइड करणार आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा दुसरा देश असेल ज्याच्याशी अमेरिका आपली जी सबमरीन आहे किंवा सबमरीनशी रिलेटेड जी टेक्नॉलॉजी आहे ती शेअर करणार आहे। पहिला देश म्हणजेच युनायटेड किंगडम, त्यामुळे युनायटेड किंगडम हा पहिला देश होता, दुसरा आहे ऑस्ट्रेलिया। आता ऑकस काय आहे हे लक्षात आलं असेल, पण ऑकस जेव्हा तयार झालं त्यावेळेस चीनचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही। इथं स्पेसिफिकली मेन्शन आहे की इंडो पॅसिफिक रिजनमध्ये फ्रीडम अँड ओपननेस एन्श्योर व्हायला पाहिजे, पण चीनचा उल्लेख नव्हता। पण याचा उद्देश हाच आहे, फ्रीडम अँड ओपननेस एन्श्योर करायचा आहे, कारण चीन हा ॲग्रेसिव्ह पॉलिसी फॉलो करत आहे आणि म्हणून चीनला काउंटर करणं हाच याचा मुख्य उद्देश आहे। तसंच याचे काही सिग्निफिकन्स आहेत, ते म्हणजेच काय तर सगळ्यात आधी चीनला याचा क्लिअर मेसेज जाईल की चीन जर ॲग्रेसिव्ह पॉलिसी फॉलो करत असेल तर वेस्टर्न कंट्रीज हे एकमेकांसोबत कोऑपरेट करतील चीनला काउंटर करण्यासाठी, चीनला कंटेन करण्यासाठी ते कोऑपरेट करतील आणि हा चीनसाठी एक क्लिअर मेसेज आहे। त्यानंतर अमेरिका ज्यावेळेस अफगाणिस्तानमधून निघून गेला त्यावेळेस अमेरिकेवर भरपूर आरोप झालेत की अमेरिका फक्त आता डोमेस्टिक इश्यूज आहेत त्यावरच फोकस करणार आहे का, की वर्ल्ड लेवलवरचे जे इश्यूज आहेत आणि स्वतःचा जो वर्ल्ड पॉवरचा टॅग आहे त्याच्याबद्दल अमेरिकेने काय विचार केलाय। त्यामुळे अमेरिकेचा हा एक पॉवरफुल सिग्नल आहे की अमेरिका अजूनही गेममध्ये आहे। अमेरिका जरी अफगाणिस्तानमधून निघून गेला असेल तरी पण अमेरिका पूर्ण प्रयत्न करत आहे की चीनला कसं काउंटर करता येईल आणि तोच आपली सगळी एनर्जी आहे, पैसा आहे, हा वाटेल त्या मार्गाने आणि जमेल तसं हा चीनला काउंटर करण्यासाठीच वापरत आहे। त्यानंतर क्वाड आहे हा एक 4 देशांचा ग्रुप आहे ज्याचा कुठेही सेक्रेटेरिएट नाही आहे किंवा चार्टर नाही आहे, त्याचा तो कोणत्या डोमेनमध्ये काम करणार हे सुद्धा फिक्स नाही। पण ऑकस हा तयार होतानीच एक मिलिटरी अलायन्स म्हणून तयार झाला आहे आणि तो पण इंडो पॅसिफिक रिजनसाठी। त्यामुळे ऑकस कोणत्या डोमेनमध्ये काम करणार किंवा त्याचा उद्देश काय आहे हा क्लिअर आहे
आणि त्यासोबतच जसं क्वाडमध्ये जे 4 देश आहेत ते एकमेकांचे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहेत ते प्रोटेक्ट करतात, तसंच ऑकसमध्ये पण हे जे 3 देश आहेत हे आपल्या पार्टनर्सचे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहेत हे प्रोटेक्ट करतील या रिजनमध्ये. त्यानंतर आहे इट मार्क्स अ न्यू लो इन ऑस्ट्रेलिया चायना रिलेशन्स. चीन हा ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे आणि जर आता अमेरिका ऑस्ट्रेलियाला न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन देत असणार ते पण चीनला काउंटर करण्यासाठी, त्यामुळे ऑब्व्हियस आहे की ऑस्ट्रेलिया आणि जे चीनचे रिलेशन्स आहेत हे कुठेतरी बिघडतील आणि याचा फायदा ऑब्व्हियस आहे भारत आहे किंवा जे बाकीचे देश आहेत त्यांना होईल. त्यानंतर अमेरिका अजून एक मेसेज चीनला देतोय, तो म्हणजे की अमेरिका जर आता ऑस्ट्रेलियाला न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन देत असेल तर पुढे जाऊन तो बाकीच्या देशांना पण देऊ शकतो. जर त्याला चीनला काउंटर करायचा आहे तर अमेरिकेसोबत जे पण कोऑपरेट करायला तयार आहेत कदाचित त्यांना पण अमेरिका न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन एक दिवस नक्की देईल. त्यामुळे अमेरिका हा चीनला सरळ सरळ एक क्लिअर मेसेज पाठवतोय. आणि भारताच्या दृष्टीने जर बघितलं तर भारताला आता एवढी काळजी करायची गरज नाही, कारण आतापर्यंत इंडो पॅसिफिक रिजनमध्ये भारत हा डॉमिनंट प्लेयर होता. त्याच्यावर ती जिम्मेदारी होती की तिथं फ्रीडम अँड ओपननेस असायला पाहिजे. पण आता ऑस्ट्रेलियाकडे पण न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन असेल, त्यामुळे ऑस्ट्रेलिया पण चीनवर नजर ठेवू शकणार आणि याचा फायदा भारताला हा होईल की भारत आता जी स्वतःची नेव्हल कॅपेबिलिटीज आहेत ती अजून जास्त स्ट्रेंथन करण्यासाठी, ती अजून जास्त मजबूत करण्यासाठी भारताला टाईम मिळणार आहे. तर ऑकस हा एक चांगला उद्देश ठेवून किंवा चीनला काउंटर करण्यासाठी म्हणून तयार केला आहे. त्याचे अजून काही बाकीचे पण फायदे आहेत. अमेरिका हा अजूनही गेममध्ये आहे, वर्ल्ड पॉवर आहे, हा असा मेसेज अजूनही हा चीनला देत आहे. पण याच्यासोबत अजून काही चॅलेंजेस आहेत, कारण फ्रान्स आहे हा ऑकस तयार झाल्यापासून नाराज आहे. कारण ऑस्ट्रेलियाने फ्रान्ससोबत डील केलं होतं की ऑस्ट्रेलिया फ्रान्सकडून सबमरीन घेणार, पण आता जेव्हा ऑस्ट्रेलियाने अमेरिकेसोबत डील केली त्यावेळेस फ्रान्ससोबतची डील होती ती कॅन्सल केली आणि जी ऑस्ट्रेलिया अमेरिकेची डील आहे, असं होणार आहे, अशी डील होणार आहे याबद्दल फ्रान्सला काही माहीतसुद्धा नव्हतं. त्यामुळे हे पाठीत खंजर खुपसल्यासारखंच आहे फ्रान्सच्या. त्यामुळे फ्रान्स हा नाराज आहे या डीलपासून किंवा ऑकस जो तयार झालाय त्याच्यापासून फ्रान्स हा नाराज आहे. त्यासोबत न्यूझीलंड आहे. न्यूझीलंडच्या PM यांनी म्हटलं की 1984 मध्ये एक न्यूक्लिअर फ्री झोन पॉलिसी आली होती. आता न्यूझीलंड आहे हा ऑस्ट्रेलियाचा नेबरिंग कंट्री आहे, त्यामुळे या पॉलिसीनुसार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आहे या एरियामध्ये न्यूक्लिअर फ्री झोन आहे, तिथं न्यूक्लिअर वेपन्स आणता येत नाही किंवा न्यूक्लिअर पॉवर्ड कोणतीतरी एखादी सबमरीन असेल ते आणता येणार नाही. पण आता जर ऑस्ट्रेलियाकडे न्यूक्लिअर पॉवर सबमरीन आहे तर न्यूझीलंड म्हणतोय की आम्ही आमच्या टेरिटोरियल वॉटरमध्ये ऑस्ट्रेलियाला त्याची जी न्यूक्लिअर पॉवर सबमरीन आहे ते आणू देणार नाही. त्यामुळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पण कुठंतरी आता जे रिलेशन्स आहेत ते बिघडू शकतात. आणि चीनचे रिॲक्शन्स काय होते तर ऑब्व्हियस आहे की चीन तर क्रिटिसाइज करणार, कारण की चीनला काउंटर करण्यासाठीच तर हा ग्रुप तयार केला आहे. जरी स्पेसिफिकली मेन्शन करण्यात आलेलं नाही तरी पण या ग्रुपचे पॉलिसीज आहेत हे चीनच्या विरोधातच असणार आहे. आणि म्हणून चीन म्हणतोय की याच्यामुळे आर्म रेस इंडो पॅसिफिक रिजनमध्ये आर्म रेस चालू होऊ शकते आणि त्याच्यामुळे मग इन्स्टॅबिलिटी येईल. त्यानंतर भारताचं काय रिॲक्शन आहे तर भारतानं ऑफिशियल स्टेटमेंट काही दिलेलं नाही, पण जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्यामध्ये मिक्स्ड विचार आहेत, मिक्स्ड फिलिंग्स आहेत. कारण ऑकस याच्यामुळे ऑब्व्हियस आहे की भारताला फायदा तर होणार आहे. जसं मगाशी बघितलं की भारताला आता वेळ मिळेल, भारत स्वतःची नेव्हल कॅपेबिलिटीज आहेत ती स्ट्रेंथन करू शकेल. आणि आता ऑस्ट्रेलियाकडे पण न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन आहे, त्यामुळे भारताला एवढी काळजी करायची गरज नाही. आणि म्हणून चीनसाठी हा एक डेटरन्स क्रिएट होईल. पण ऑस्ट्रेलिया आणि इंडिया हे दोघेही क्वाडचे मेंबर्स आहेत. मग ऑस्ट्रेलियाला सबमरीन दिलं आणि भारताला नाही दिलं अमेरिकेने, तर हा कुठेतरी डिस्क्रिमिनेशन आहे असे पण काही एक्सपर्ट्स म्हणत आहेत. पण याच्याच विरोधात काही एक्सपर्ट्स म्हणत आहेत की भारताला टेक्नॉलॉजीसाठी USAवर डिपेंडंट राहायची, USAवर रिलाय करायची गरज नाही. जर ऑकस हा 3 देशाचा ग्रुप तयार झालाय त्याच्यामध्ये US हा ऑस्ट्रेलियाला न्यूक्लिअर पॉवर सबमरीन देत आहे, त्यासोबतच काही नक्कीच टर्म्स अँड कंडिशन्स असेल, म्हणजेच ऑस्ट्रेलिया हा US म्हणणार तसंच काम करणार आहे. पण भारत जर अशाच जर ग्रुपमध्ये जर ॲड झाला ज्यामध्ये पण US हा भारताला टेक्नॉलॉजी देत आहे किंवा सबमरीन देत आहे, तर भारताला पण त्या टर्म्स अँड कंडिशननुसारच चालावं लागेल. त्यामुळे अमेरिकेवर रिलाय करायची किंवा अमेरिकेवर पूर्णपणे डिपेंडंट होण्याची गरज नाही. परत एक कन्सर्न आहे तो म्हणजे ईस्ट इंडियन ओशनमध्ये भारताचा जो डोमिनन्स आहे तो आता कमी होईल. कारण ऑस्ट्रेलियाकडे आतापर्यंत सबमरीन नव्हती, पण आता न्यूक्लिअर पॉवर सबमरीन आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा सर्व्हिलन्स इंडियन ओशनमध्ये हा वाढणार, त्यामुळे भारताचा डॉमिनन्सवर हा इफेक्ट नक्की होईल. आणि म्हणून ऑकस याचा इफेक्ट हा भारतावर कसा होतो हे तर आता वेळच सांगेल, कारण हा पुढे जाऊन कसं काम करणार आहे ऑकस, याच्यामध्ये परत अजून कोणते देश ॲड होतात नाही होतात आणि भारतासोबत रिलेशन्स बाकीच्या देशांशी हे कसे आहेत ही तर आता वेळच सांगेल. पण यासोबतच एक डिस्कस केला जातोय ऑकस जेव्हापासून तयार झालाय तो म्हणजे क्वाड. क्वाडवर काय परिणाम होणार, कारण क्वाड हा जुना ग्रुप आहे ज्यामध्ये 4 देश आहेत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंडिया आणि जपान. आणि हा ग्रुप बनवण्यामागे उद्देश हाच होता की चीन जो इंडो पॅसिफिक रिजनमध्ये ॲग्रेसिव्ह पॉलिसी फॉलो करत आहे त्याला काउंटर करणे. आणि म्हणून चीन हा क्वाडला नेहमी क्रिटिसाइज करत असतो की क्वाड हा आशियान नाटो आहे. नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. नाटोमध्ये बघा की देशांनी एकमेकांना कमिटमेंट केलं आहे की जर नाटोमधील एका देशावर कोणी अटॅक केला तर तो बाकीच्या देशांवर सुद्धा अटॅक आहे असं समजला जातो आणि बाकीचे देश हे त्या देशासाठी धावून येतात. पण क्वाड हा अजूनपर्यंत मिलिटरी इनिशिएटिव्हच्या फॉर्ममध्ये आलेला नाही. आणि आता डिस्कशन चालू होतंच की क्वाडचा फ्युचर काय असणार, तर नवीन एक ग्रुप इंडो पॅसिफिक रिजनसाठी तयार झाला आहे तो म्हणजेच ऑकस. आणि म्हणून त्यामुळे एक प्रश्न उद्भवतो की विल क्वाड लूज इट्स रिलेव्हन्स. तर या प्रश्नाचा उत्तर काही जण हो देतात आणि त्याचं कारण काय, तर ते म्हणतात की क्वाडचा सेक्रेटेरिएट नाही आहे किंवा चार्टर नाही आहे, जसं SCOचा आहे. SCO म्हणजेच शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, याचा सेक्रेटेरिएट पण आहे आणि चार्टर पण आहे, पण क्वाडचा नाही. तसंच ऑकस हा एक मिलिटरी इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यामध्ये डिफाईन आहे, क्लिअरली मेन्शन आहे की हा एक मिलिटरी पर्पजसाठीच तयार करण्यात आला आहे. पण क्वाड हा कोणत्या उद्देशाने तयार करण्यात आला किंवा तो कोणत्या डोमेनमध्ये काम करणार हे काहीही मेन्शन नाही. क्वाडमध्ये जे 4 देश आहेत ते भेटतात आणि ते जे पण करंट इश्यूज आहेत, जसं क्लायमेट चेंज आहे किंवा टेररिझम आहे किंवा चीनला काउंटर करायचं आहे, सायबर सिक्युरिटी आहे, अशा वेगवेगळ्या डोमेनवर डिस्कशन केलं जातं. त्यामुळे क्वाडमध्ये कोणताही स्पेसिफिक डोमेन नाही आहे, तर ऑकसमध्ये स्पेसिफिक डोमेन आहे, तो म्हणजेच मिलिटरी इनिशिएटिव्ह आहे आणि त्याचा फायदा नक्कीच चीनला काउंटर करण्यासाठी होईल. आणि म्हणूनच क्वाड हा सिक्युरिटी अरेंजमेंट नसल्यामुळे चीनपासून जे चॅलेंजेस आहेत त्यांच्याशी डील करण्यासाठी क्वाडचा लिमिटेड रोल आहे. त्यासोबतच काही एक्सपर्ट्स म्हणत आहेत की अमेरिका चीनला काउंटर करण्यासाठी अमेरिका आणि जपानवर विश्वास ठेवू शकत नाही, कारण अमेरिकेला आता नॅचरल पार्टनर्स पाहिजेत. आणि भारताचे आणि जपानचे तर चीनसोबत हे ऑलरेडी इश्यू आहेत, जसं भारताचं बॉर्डर इश्यूज आहेत. आणि म्हणून जर चीनला काउंटर करायचं आहे तर भारत हा अमेरिकेला पूर्णपणे मदत करू शकणार नाही. आणि या सर्व कारणांमुळे काही एक्सपर्ट्सला वाटत आहे की क्वाड आहे हा स्वतःचा रिलेव्हन्स हा लूज करणार. पण यासोबतच काहींना वाटत आहे की क्वाड आहे हा अजूनही रिलेव्हंट आहे, कारण क्वाडमध्ये जे कंट्रीज आहेत ते लाईक माइंडेड कंट्रीज आहेत, सगळे डेमोक्रेटिक कंट्रीज आहेत आणि याच्यामध्ये ब्रॉडर इश्यूज हे डिस्कस केले जातात. हा फक्त ऑकससारखा मिलिटरी अलायन्स नाही आहे, तर याच्यामध्ये जे पण जगासमोर किंवा डेमोक्रेटिक कंट्रीजसमोर जे पण इश्यूज आहेत ते डिस्कस केले जातात. आणि म्हणूनच ऑकस हा क्वाडला सप्लिमेंट करणार, कारण ऑकसमध्ये तर फक्त मिलिटरी इनिशिएटिव्ह आहे, तर क्वाडमध्ये सगळेच टॉपिक्स आहेत, सगळे डोमेन्स आहेत ते डिस्कस केले जातात. त्यामुळे ऑकस हा क्वाडला सप्लिमेंट करणार आणि क्वाडचा अजूनही रिलेव्हन्स आहे. यासोबतच जे बायलॅटरल, ट्रायलॅटरल किंवा मल्टीलॅटरल सिक्युरिटी डायलॉग्स आहेत ते अजूनही कंडक्ट होत आहेत. जसं मालाबार एक्झरसाइज आहे, ज्या एक्झरसाइजमध्ये जी मिलिटरी एक्झरसाइज आहे आणि ज्यामध्ये क्वाडमध्ये असलेले 4 देश आहेत ते पार्टिसिपेट करतात. ती क्वाडची एक्झरसाइज नाही आहे, पण मालाबार एक्झरसाइजमध्ये ते 4 देश आहेत जे क्वाडमध्ये आहेत. आणि या सगळ्या डायलॉग्सचा किंवा हे जे एक्झरसाइज होत आहे याचा उद्देश हाच असतो की इंडो पॅसिफिक रिजनमध्ये पीस अँड स्टॅबिलिटी मेंटेन व्हायला पाहिजे. त्यामुळे ऑकस हा जरी नवीन ग्रुप तयार झाला असेल इंडो पॅसिफिक रिजनसाठी, तरी पण क्वाड हा रिलेव्हंट आहे, कारण क्वाडमध्ये वेगवेगळे डोमेन्स आहेत, इश्यूज आहेत, हे डिस्कस केले जातात. हा ऑब्व्हियस आहे की त्याचा सेक्रेटेरिएट नाही आहे, त्याला इन्स्टिट्यूशनलाइज अजूनपर्यंत करण्यात आलेलं नाही, त्याची गरज नक्की आहे, पण क्वाड हा रिलेव्हंट आहे असे एक्सपर्ट्स म्हणत आहेत. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड ऑन दिस पार्ट ऑफ डिस्कशन. थँक यू व्हेरी मच.